तर हा बघा, हा आमचा झालाय नवरा झालाय. ह्याला फक्त आता डोळे काढायचे आहेत. ही आमची नवरी बनते अजून इकडे आहे ना काकू. काकूची नवरा नवरी आहे बघा. नमस्कार मंडळी, मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहेत तुळशीचे लग्न आहेत कोकणामध्ये. आज सगळ्या ठिकाणी तुळशीची लग्न लागतात. काही ठिकाणी उद्या किंवा परवा असे म्हणजे मागे पुढे असे लागत राहतात. तर आमच्याकडे आज आहेत. आमच्या घरीसुद्धा आज तुळशीचं लग्न आहे. तर ऑलरेडी मी तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आमची तुळस वगैरे जुनी तुळस वगैरे आहे, तिला सारवण वगैरे करून सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तर हा ब्लॉग एक शूट करतो आहे. खूप दिवस मी ब्लॉग अपलोड केला नव्हता, तर हा एक ब्लॉग टाकतो आहे. तर बघूयात कशी तयारी होते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की कमेंट करून कळवा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि चला तयारीला लागूयात. तर ही बघा, ही आहे आमची तुळस. खूप जुनी आहे. म्हणजे जेव्हा आमचं जुनं घर बांधण्यात आलेलं, म्हणजे खूप वर्ष झाली हिला. कारण ही सिमेंटची आहे. म्हणजे हिला सिमेंट पण नाही बोलता येणार. हे लाल ह्याचं बनवलं आहे बघा, इथून दिसत असेल लाल चिऱ्याचं असं. त्याला वरती सिमेंटचा लेप देऊन बनवलेली ही तुळस आहे आमची. आणि खूप वर्ष जुनी तुळस आहे. आणि हा बघा, ह्याच्यामध्येच हा गणपती असा कोरलेला आहे. तो व्हाईट चुन्यानं आम्ही असं ह्याच्यामध्ये रंगवतो की छान दिसतो. तर ह्याला मी आता चांगली घासून वगैरे, म्हणजे दरवर्षीच करतो आहे मी, चांगले घासून त्याला जी लाल माती म्हणजे आपली काव असते त्या काव्यानं मी ह्याला पूर्ण रंगवून घेतले. त्याच्यामुळे ही लालसर अशी दिसते, एकदम सुंदर दिसते अशी. आणि संध्याकाळच्या वेळा आता म्हणजे आता बाकीच्या सगळ्या तयाऱ्या करायच्या आहेत. नवरा नवरी म्हणजे बावलाबावली करायची, ती काकूकडे जाऊन बनवणार आहे मी. आणि ही सगळी अशी तयारी चालली आहे. ह्याच्यावरती थोडा ना चुन्याचे टिपके असे पाडणार आहे पांढऱ्या रंगाचे, मग ते अजून छान दिसेल. तर चला बघूयात कशी होते तयारी. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की कळवा मला. तर हे बघा, हे आहेत केळीचे सोप बोलतात आपण, म्हणजे जे वरचं आवरण असतं ते काढलं आहे मी. आणि हे मी घेऊन चाललो काकूकडे, म्हणजे यांचे नवरा नवरी बनवायला. तर बघूया काकू जुन्या पद्धतीनं कशी बनवते. मला सुद्धा बनवता येतात, पण मी काकूकडून बनवून घेतो आहे. चला बघूयात काकू कशी बनवते. हे बघा, काकूच्या घरी आलो आहे आणि मी येईपर्यंत काकूची झाली तयारी सगळी, आहे ना काकू. गोंडा आहे, गोंड्याची फुलं. हे बघा, ही गोंड्याची फुलं थोडीच होती ना. हे बघा, अशा पद्धतीनं कापलेलं, म्हणजे हे असं आहे. असं असतो हा. ह्याला हे कोपरे वगैरे कापतात. हे बघा कापलेत काकून अशा पद्धतीने. ह्याला काय काजळ लावणार ना की कोळसे? मोठे मोठे आणू. किती लागतील? हे बघा, फुलं कमी पडली, पण आमच्या गोंड्यांवरती एवढीच फुलं आहेत. तर बघूयात, जर कमी पडली तर अजून वहिनींच्या इथून घेऊन येऊ. एवढीशीच फुलं आहेत. हा कसला फुल आहे? हा, गुलचंदी. गुलचंदी, गुलचंदी. दोन आणजा कुठून ह्याच्यातली. तर त्याच्यामध्ये ही गुलचंदीची फुलं आपण ॲड करूया, छान दिसतील. छोटे छोटे आहेत एकदम. तर हा बघा, हा आमचा झालाय नवरा झालाय. ह्याला फक्त आता डोळे काढायचे आहेत. ही आमची नवरी बनते अजून इकडे, आहे ना काकू. काकूची नवरा नवरी हे बघा. हे नाही बघा, काजळ वगैरे इथे तयारी करून ठेवले. ऊसाची काडी. अजून काय, जोंधळा. जोंधळा कुठे आहे?
हा बघा जोंधळा इथे पहिल्यासारख्या आता जोंधळ्याच्या काड्या ऊसाच्या काड्या अशा भेटत नाहीत ना, आवळे चिंचा वगैरे नाही भेटत आता नाही. पहिली पोरं कशी हौशीनं जायची काढायला, आता कोण नाही जात, कोण जात पण नाही आणि कोण खायला मागत पण नाही. ते ओके, आपली नवरा नवरी आपली तयार झाले. हे गुलचंदाचं फूल, गोंड्याची फुलं, हा काजळ नाही, हा आहे तव्याची कस काढून ह्याचा लावला आहे. हे हळद कुंकू, त्याच्यावरती तांदूळ, आणि हे आहे जोंधळ्याची काडी. ही बघा, म्हणजे काकून एकदम जुन्या पद्धतीने असे बनवलेले आहेत सगळे. म्हणजे याच्यात नवीन काजळ वगैरेचा काय वापर नाही केला आहे. हे तव्याचे गस काढून त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकलं आहे, त्याच्यामुळे ते चिकट झाले. तर एकदम जुन्या पद्धतीनं तिनं हे बनवून दिलेले आहेत. तर हे नवरा नवरी. तर हे झालं, आता बाकीच्या तयाऱ्या करायच्या आहेत. हा आहे आपला कंदील यावर्षीचा, आणि हे तोरण लावले होते मी लास्टपर्यंत. त्या बाजूला असा कंदील होता. आणि हे बघा, आपली तुळशीची सर्व तयारी झालेली आहे. संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे आता पूजा वगैरे करून झाली सर्व. हे बघा, नवरा नवरी असे आहेत. ऊसाची कांडी, कृष्ण आणि दिवा वगैरे ठेवला आहे. हे बघा, नवरा नवरी किती मस्त दिसत आहेत. आणि इकडे पूजा करून ठेवले इथे. तर आता फक्त संध्याकाळी म्हणजे रात्री 9-10च्या आसपास येऊन सर्व आता लग्न लावू, एवढंच बाकी राहिलं आहे. पण त्याच्या आधी मी आमच्या मंदिरामध्ये जाणार, जिथे 2 वाड्यांचे आमच्या लग्न होतात मंदिरामध्ये, मारुतीच्या मंदिरामध्ये, तिथे आधी जाणार आहे. त्याच्यानंतर मग घरी येऊन हे लग्न होईल, असं आहे पुढचं. लाइटर खाली बोला. असं द्यायला पाहिजे. तुम्ही बोला, मी बोलतो पाठवून. चला चला, आमच्या तुळशीचं लग्न लागतं आता. चला. शुभमंगलम गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं लाडो गुरुडं विनायकमहं दामणी सेवरं लेनाद्री गिरिजात्मकं सुरवरदं ईश्वरं ओदरं रामो संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान. लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तई सद्गुण साधो नीतीन कर्मयोग पुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्रधुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्राहस्थाश्रम तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम शुभमंगलं सावधान सावधान.